नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी वन विभागाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आहेत वेगवेगळ्या विभागाच्या. तर त्याची मी ऑलरेडी तुम्हाला लिस्ट काय केलं की माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी दिलेली आहे. तर आत्ता काय करूयात आपण की वेगवेगळ्या विभागाची दुसऱ्या विभागाची काय करूयात की लिस्ट जी आहे ते आपण काय करू शकतो बघू शकतो. तर नागपूर विभागाची जी लेखापाल पदाकरिता जी लिस्ट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणकोणते विद्यार्थी ती बघूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या पेजवर जायला लागेल. ओके, इथे गेल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट वेळ बघा, इथं कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक आहे. तर हायर ग्रेड स्टेनोग्राफर, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, सिव्हिल इंजिनियर्स, त्याच्यानंतर ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, सिनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट आणि इथं वेगवेगळे विभाग तुम्ही बघू शकता. तर इथं काय करूयात की आपण नागपूर विभागाची जी यादी आहे ती काय करूयात की आता पाहूयात की कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे. ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर बघा, यांनी इथं सांगितलेलं आहे की इथं जर बघितलं तर नागपूर इथं वनवृत्तामध्ये जर बघितलं तर लेखापाल गट याची परीक्षा झाली होती 30/7/2023 ते 1/8/2023. त्याच्यानंतर मेन ऑफिसचे पद होते लेखापाल गट कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य याची 31/7/2023 ते 1 आणि 2/8/2023 परीक्षा झाली होती. त्याच्यानंतर नागपूर वनवृत्त सर्वेअर 31/7 झाली होती आणि मेन ऑफिसचे जर बघितलं तर लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी 30/7 ते 2/8/2023 या दरम्यान वेळापत्रक झालं होतं. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांची काय केलेलं जर बघितलं तर यांची जो निकाल आहे, ओके, जो निकाल आहे तो काय करण्यात आला होता की 22/11/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. आणि त्याच्यानंतर बघितलं तर लेखापाल गट कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता त्याच्या या पदांकरता 200 पैकी व सर्वेअर त्याच्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी या पदांकरता 200 पैकी 120 पैकी काय केलं की मेरिट लिस्ट त्यांनी प्रसिद्ध करण्यात आली होती. तर त्याच्यानुसार जर बघितलं तर यांनी काय केलेलं आहे की लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता या पदांकरता 200 पैकी ज्या विद्यार्थ्यांचे 45% जास्त गुण आहेत तर त्या विद्यार्थ्यांना काय केलं आहे त्यांनी मेरिटनुसार म्हणजे जागानुसार काय केलं की 1:5च्या रेशोने त्यांनी बोलवले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि बाकीचे विद्यार्थी आहे बाकीच्या ह्याच्यासाठी काय केलं की त्यांनी स्किल टेस्ट आहे तर त्यामुळे काय केलं की त्या विद्यार्थ्यांना त्यांनी काय केलेलं आहे 45% म्हणजे 120 पैकी 54 मार्कपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत सगळ्यांना स्किल टेस्टसाठी बोलवलेलं आहे. तर बघा, यांच्यासाठी कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे तर नागपूर वनवृत्तामध्ये लेखापाल गट त्याच्यानंतर मेन ऑफिसचे लेखापाल गट त्याच्यानंतर कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट कनिष्ठ अभियंता यासाठी 29/12/2023 8 ते 6 वेळेस जायचं आहे. हरिसिंग सभागृह सभागृह जापानी गार्डन चौक सेमिनार हिल्स नागपूर इथे जायचं आहे. त्याच्यानंतरनं बघितलं तर तुम्ही सर्वेअर, लघुलेखक त्याच्या उच्च श्रेणी, निम्न श्रेणी आणि त्याच्यानंतर जर बघितलं या पदांकरिता 120 पैकी ज्या विद्यार्थ्यांना 45% जास्त गुण आहेत म्हणजे 54 मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना याच्यासाठी स्किल टेस्टसाठी बोलवलेलं आहे. तर बघा, आता यांच्यासाठी कधी जायचं आहे त्यांनी तर बघा, सर्वेअरसाठी नागपूर वनवृत्तासाठी 29/12/2023 1 ते 81 नंबर यांनी जायचं आहे. 29 तारखेला 8 ते 6 वेळेत हरिसिंग सभागृह जापानी गार्डन सेमिनार हिल्स नागपूर इथे जायचं आहे. त्याच्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणीसाठी 1 ते 600 नंबर 30/11/2023 रोजी जायचं आहे. त्याच्यानंतरनं लघुलेखक उच्च श्रेणी 31/12/2023 601 ते 1162 या नंबरला 8 ते 6 वेळेस जायचं आहे सेम. त्याच्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणीसाठी जर बघितलं तर यांची 1, 2, 3, 4, 5, 6 या वेळेस आहे म्हणजे जानेवारीमध्ये. तर 1 तारखेला 1 ते 600 नंबर, 2 तारखेला 601 ते 1200, 3 तारखेला 1201 ते 1800, 4 तारखेला 1801 ते 2400, 5 तारखेला 2401 ते 3000, 6 तारखेला 3001 ते 3313 यावेळेस काय करायचं जायचं आहे. त्याच्यानंतर असं सांगितलेलं आहे की त्यांनी याच्यासोबत जाताना तुम्हाला काय करायचं आहे महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे की तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म, त्याच्यानंतर दुसरं तुमचं ॲडमिट कार्ड, त्याच्यानंतर सगळे डॉक्युमेंटचे झेरॉक्स आणि ओरिजिनल असे घेऊन जायचं आहे. डॉक्युमेंटचे झेरॉक्स असेल त्याला अटेस्टेड तुम्ही करायला लागेल. जर तुम्ही ॲब्सेंट असाल तर काय करेल की तुम्हाला तिथून बाद करण्यात येईल, डायरेक्ट सांगितलेलं आहे. त्यासोबत एक फोटोही तुम्हाला घेऊन जायचा आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर हा बघा, ही आहे स्टेनोग्राफरची अकाउंटंटची लिस्ट आहे. 29 तारखेला 8 ते 6 वेळेस जायचं आहे. तर टोटल ही यादी तुम्ही बघू शकता. ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल.
ठीक आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.